पुरावे मी तुम्हाला सादर करते। असे उमेदवार जे अपहरण किडनॅपिंग सारखे गुन्हे दाखल आहे असे वानोडीकर निवडून देणार नाहीत। ताई, तुमच्या समोर जे उमेदवार उभे आहेत ते एकदम बलाढ्य आहेत ताकदीने, म्हणजे त्यांचं जे राजकीय वलय पाहिलं तर ते अधिक आहेत, तर हे आव्हान तुम्ही कसं पेलणार आहात? बलाढ्य म्हणण्यापेक्षा गुन्हेगार आहेत असं मी म्हणेन। माझ्या समोरचे उमेदवार ते बलाढ्य नाही आहेत, गुन्हेगार आहेत, कारण त्यांनी अपहरण असेल किंवा जागा बळकवण्याच्या केसेस असतील अशा त्यांच्यावरती केसेस आहेत। कारण या सर्व गोष्टींचे आमच्याकडे पुरावे आहेत, पुराव्यासहित आम्ही बोलत आहोत। नेमके काय काय पुराव्याच्या अनुषंगाने तुम्ही हे करत आहात? माझ्या समोरचे जे उमेदवार आहेत तर यांचे मिस्टर असतील, दीर असतील, या सगळ्यांवरती गुन्हे दाखल आहेत। अपहरण करून जागा बळकविण्यासाठी खोट्या सह्या घेऊन त्या व्यक्तीला मारहाण करणे, एका व्यक्तीला 7-7 लोकांनी मिळून मारहाण केलेल्या अशा केसेस आपल्याकडं म्हणजे हडपसर पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्यावरती गुन्हे दाखल आहेत। मृत्यूपत्रावरती खोटी सही घेऊन ती मारहाण केल्याचा, जागा बळकवण्यासाठी दमदाटी केल्याचे गुन्हे आहेत आणि हे आमच्याकडे पुरावे आहेत। पुराव्यासहित मी ह्या गोष्टी बोलत आहे, ते पुरावे मी तुम्हाला सादर करते। हे बघा, तुम्ही न्यूज म्हणजे बातमीला देखील आलं होतं की एकाच कुटुंबातील 7 जणांवर गुन्हा दाखल, आईच्या मृत्यूपत्रावरती खोटी सही केल्यामुळं, हां ही बातमी आहे आणि त्याच ते गुन्हे दाखल झालेली FIRची बातमी ही पावती आपल्याकडं कॉपी आहे। जे उमेदवार आहेत त्यांचेच मिस्टर, त्यांचे दीर आणि यांचा गुन्हा म्हणजे कोर्टाने त्यांचा जामीन देखील फेटाळला होता, तर याची देखील पावती म्हणजे पोच आपल्याकडे आहे, कॉपी आहे आपल्याकडे याची। तर मी वानवडीकरांना आव्हान करते की आपण उमेदवार निवडून देत आहोत तर तो गुंड प्रवृत्तीचा पाहिजे आपल्याला का खरंच आपली सेवा करणारा पाहिजे। आणि जर आपण असा उमेदवार निवडून देणार असू तर पुढील येणाऱ्या भविष्य काळामध्ये वानवडी गुन्हेगारी मुक्त होईल का गुन्हेगार प्रवृत्तीची होईल याचा मतदारांनी विचार करावा। आणि मला असं वाटते की ह्या वेळेला वानवडीची जनता अशा गुन्हेगार लोकांना निवडून देणार नाही। वानोडीकरांना एक आव्हान करायचं आहे मला की येणाऱ्या महानगरपालिकेच्या इलेक्शनला तुम्हाला सगळ्यांना एक नम्र विनंती आहे, असे उमेदवार जे अपहरण किडनॅपिंग सारखे गुन्हे दाखल आहे असे वानोडीकर निवडून देणार नाहीत। जर उद्या आपल्या परिवारावर असं संकट कोसळलं आणि ते संकट कोसळलं नाही पाहिजे याची जबाबदारी प्रत्येक नागरिकाने घेतली पाहिजे। उद्या वानोडीतील कोणावर हा अन्याय होईल आणि हा अन्याय वानोडीकर कदापि खपवून घेणार नाही म्हणजे नाही। येणाऱ्या काळामध्ये वानोडीकरांना नम्रपणे विनंती करतो, हे तुम्ही बघा, पुरावे पाहिजे असेल तर माझ्याशी संपर्क साधा, सर्व पुरावे मी तुम्हाला घरपोच आणून देतो। पण वानोडीकरांना माझ्या परत एकदा नम्र विनंती आहे, सुशिक्षित चांगला उमेदवार निवडा। हे उमेदवार येणाऱ्या काळामध्ये वानोडीमध्ये फक्त आणि फक्त गुंडगिरी आणि पैसे कमवण्याचं साधन म्हणजे अपहरण हेच होणार आहे। तर माझी कळकळीची विनंती आहे माझ्या मायबाप जनतेला की अशा उमेदवार निवडून देऊ नका ज्यांनी आपल्या वानोडीचं भविष्य, आपल्या मुलांचं भविष्य हे नुकसान होईल। वानोडीकरांना अजूनही सांगतो, गुंडगिरी निवडून देऊ नका, गुंडगिरी चालणार नाही। आपली वानवडी शांत संयमी आहे आणि तशीच इथून पुढं 5 वर्ष राहिली पाहिजे। त्यासाठी आपल्याला उच्च शिक्षित चांगला उमेदवार निवडून द्यायचा आहे।